माझं नाव डॉक्टर रत्नाकर गोविंदराव हांडे। माझी छोटीशी यूट्यूब फॅमिलीला विनंती आहे की आपण आपल्या घराच्या वरती स्लॅबवर 10x10ची किंवा 10x20ची जर रिकामी जागा असेल तर त्याच्यामध्ये ग्रामीण भागासाठी तर भरपूर शेती असते, पण शहरी भागासाठी विशेष महत्त्वाचं आहे। आणि आम्ही ग्रामीण भागामध्ये राहतो तरी पण आम्ही आमच्या शेतावर स्लॅबवर एक नॅचरल आणि नैसर्गिकरित्या फक्त माती आणि गाईचं शेण टाकून एक छोटीशी बाग बनवली। खोटं वाटत असेल तर निसर्ग बघून घ्या, पुरा डोंगर आहे आणि ग्रामीण भाग आहे। त्या ग्रामीण भागामध्ये राहून आम्ही आमच्या शेतावर छोटीशी बाग बनवलेली आहे। ती बाग तुम्हाला जर चांगली वाटली, तुमच्या आरोग्याच्या दृष्टीनं चांगली वाटली, तर तुमच्या शेतावर 10x20चा जरी जागा रिकामी असेल तर भरपूर अशी तुम्ही भाजीपाला, गोबी, टमाटे, वांगे, भोपळा, दोडका, कारली, आता मी सांगणारच मी काय काय लावलं आणि माझ्या शेताचं तुम्हाला जी माझ्या स्लॅबची जी लांबी रुंदी आहे ती पण सांगणार आहे की किती आहे। तर काही भाजीपाल्याचे, आता आम्हाला शेतात जायचं, हरभऱ्याची भाजी, जी हरभरा चणा असते त्या चण्याची भाजी खायची, तर आम्ही प्रत्यक्षात स्लॅबवर 6x4चं एक आळं केलं आणि आळ्यामध्ये आम्ही मुठभर चणी टाकले आणि आमच्या किमान 3 ते 4 भाज्या झाल्या। आम्ही 5 जण घरात आहे आणि 5 जणांच्या आमच्या 3 ते 4 भाज्या खाऊन झाल्या। जानेवारीच्या 7 तारखेला आम्ही ते बी टाकलं होतं आणि ते आज तुम्हाला तुमच्या समोर दिसत आहे। पहा, आता याच्यामध्ये हे हरभरा आहे, इथे संबार आहे, याच्यामध्ये मेथी आहे आणि एकदम कोणती फवारणी न करता एकदम नॅचरल पद्धतीने, लई मोठी जागा नाही, पाहू शकता तुम्ही कितीतरी आहे। असं हे एवढं आळं, असं 4 फूट आहे आणि असं 7 फूट आहे। 4x7च्या याच्यात आमच्या 3-4 भाज्या 7 तारखेपासून, 7 जानेवारीपासून आम्ही 3-4 भाज्या खाल्या, एकदम नॅचरल। याच्यात एडिटिंग नाही, कोणत्याही प्रकारचं केमिकल नाही, फक्त गाईचं शेण आणि माती, कोणत्याही प्रकारचं कोणतंही काही टाकलेलं नाही। तर माझे सगळं शहरी तसे ग्रामीण भागातील मित्र आणि मैत्रिणींनो, हा प्रयोग तुम्ही नक्कीच करा आणि नैसर्गिक खा। आता याच्यापुढे मी तुम्हाला आणखी दुसरे जे फळझाडं आहेत, गोबीचे, मिरचीचे, वांग्याचे, टमाट्याचे, हे पण दाखवतो। चला, हे बघा, 7 तारखेला मी गाजराचं रोप टाकले, गाजर, आणि अशा प्रकारे हे फुलून आलं आणि 30 ते 40 दिवसात हे गाजर आपल्याला खायला मिळू शकते। 2-2.5 महिन्याचं पीक आहे आणि गाजर एक लहानसं टोपलं, त्या टोपल्यामध्ये हे एवढं गाजर टाकलं आणि याचा खर्च फक्त 20 रुपये। 20 रुपयामध्ये बी आणलं, थोडीशी माती, थोडंसं शेणखत आणि हे गाजर 20 रुपयात कमीत कमी 4 ते 5 किलो गाजर याच्यात निघतं। आता त्याच्यानंतर इकडे पहा, ही मेथी कशी लावली। हा पाईप 8x5चा बोरवेलचा पाईप आहे। हे पालक आहे, हे बघा, खाली पालक आहे, हे पालक आहे आणि हे पालक आहे। याच्या वरच्या टोकावर इथं आम्ही काकडी लावली, उन्हाळ्याचं पीक, ते काकडी, आणि या साईडनं शेपू लावलेली आहे। शेपू पहा कशी बोरून आलेली। आमच्या घरचे बोरचे पाईप उरलेले होते, त्या बोरच्या पाईपापासून आम्ही दोघा नवरा बायकोनी आणि माझ्या मुलांनी मदत करून हे आम्ही स्वतः घरी, आम्हाला नॅचरल काहीतरी खाण्यासाठी, हे पूर्ण खाण्यासाठी आणि काढण्यासाठी आलेले आहे। पुरं आपण काढू शकतो आणि याची भाजी करून किंवा साधी कच्ची भाजी खाऊ शकतो। कोणत्याही प्रकारचा फवारा नाही, पण कोणत्याही प्रकारचं केमिकल नाही, तुम्ही पण करू शकता, काय लय मोठं विशेष नाही। तर चला याच्या पुढे दाखवतो, कमा, हे बा, त्याच्यामध्ये सगळ्यात वरच्या टॉपला वांगी लावली आहेत, वांग्यात झाड, त्याच्यामध्ये मिरची लावलेली आहे, हे बघा मिरचीची,
ही पुरी मिरचीची झाड आहेत. म्हणजे याच्यात 2 4 6 8 10, या बाजूने 10 आणि या बाजूने 10, अशी 20 मिरचीची झाड आहेत. याच्यात पण तेच. वर वांगी दाखव. वर वांगी, हे बघा मिरची, इकडून 10, त्या बाजूने 10. आता हे पहा, याच्यात पण वरच्या साईडनं वांगी, कारण वांग हे 8 ते 10 महिने चालते मोठं झाल्यानंतर. आता आमची सुरुवात आहे. हे पहा, हे वांगी आहेत वर, ही 2 साईडनं मिरची आहे. याच्या खाली मिरचीचं रोप संपलं आणि गोबीचं रोप लावलेलं आहे. गोबी दाखव, हे झाड आहे. या साईडनं गोबी आहे. गोबीचे पण आमचे 10 झाडं लावलेले आहेत. या पण साईडने असे 10. दुसऱ्या साईडने इथे वर वांग लावलेलं आहे आणि हे टोमॅटो, टमाटे म्हणते कोणी, टोमॅटो म्हणते. टोमॅटो झाड आहेत 10, 1 2, आणि इथे काकडी आहे. काकडीचा वेल नेमकाच उगून राहिला, नेमकाच 3 काकडीचे दिसते. 1 2 3 आहेत. हे पण आहे, टोमॅटो आहे. इथे संबार म्हणजे कोथिंबीर म्हणतो आपण. हां, हे पाहिजे कोथिंबीर, हे वांगी, आणि इकडे हे टोमॅटो, ही चवळी, फल्ली शेंग आपण भाजी खातो शेंगाची ती, आणि इथं हे मेथी. अशा प्रकारे केले त्याच्यात एक भाजी होऊ शकते, एकदम नॅचरल पद्धतीनं आणि एकदम व्यवस्थित. हे पण पहा, ही वांगी, हे टमाटी, पहा केवढे झाड झालेले. आणि 7 दिवसाची लागवण आहे आणि त्याला फुलं पण. ही चेरी टमाटर, आपण भेदरेही म्हणू शकतो किंवा छोटे टमाटे, मस्त बहारलेत आणि त्याला फळं पण आले. दिसते फळ, त्यांना फळं पण खूप सुंदर असे फळं लागलेले. कारण आता अंधार आलेलं झालेलं आहे, थोडं दिसत नसेल. आणि कोणत्याही प्रकारची एडिटिंग नाही आणि कोणत्याही प्रकारचं त्याच्यामध्ये काही नाही. कांदा लावला होता, डाळ कांद्याची पात खाण्यासाठी, त्याला बघा छानसं सुंदरसं बी पण आलेलं आहे बघा. हां, हे बघा, माझी पत्नी, हिची पण मला खूप मदत होते. आणि मुलगा शूटिंग काढून राहिला, तो माझा मुलगा आहे. आणि हे बघा, हे टमॅटो, हे बघा इथं वांगी, हे बघा इथं हे काकडीचं लावलेलं आहे झाड. आणि या साईडनं काकडीचं आहे, या साईडनं काकडी आहे. हा दोडक्याचा वेल आहे, हा दोडका आहे. आणि याच्यामध्ये आपण लावलेलं आहे कारलीचं आहे. हे पाईप पुरा कारलीचा आहे. इकडून दाखवतो कारलीचा, नॅचरल कारलीची पानंही खाऊ शकतो आपण, काही आजार असेल तर. हे बघा, ही कारले, काही असं होत असते तर एखादं मग जर झालंच, कारण निसर्ग आहे, पूर्ण काही येईल अशी काही गॅरंटी नाही. बघा, याच्यामध्ये चेरी टमाटर, हे बघा कांद्याला बी पण आलं. आणि हे बघा, हे मागं लावलेलं आहे टमाटे, पहा किती आले याला. टोमॅटो पहा केवढी कुंडी आहे. कुंडी दाखव बा, एकदम लहानशा याच्यात नॅचरल म्हणून आपण खाऊ शकतो. आणि हे टरबूज उन्हाळ्यात खाण्यासाठी, हे टरबूज 1 2 3 4. आणि वरती आपला आयटम नेहमीचाच, वांगे, कोथिंबीर. मोठं वांगं होईपर्यंत आपल्याला कोथिंबीर खायला भेटते, संबार खायला भेटते. आणि त्याच्यानंतर इथं भेंडी लावलेली आहे. ही भेंडी पहा साईडनं, याच्यात 2, याच्यात 2, याच्यात 2, याच्यात 2. आता काही मेलेले आहेत, तर मग 100% तर माणूस सक्सेस होत नाही कोणत्याच गोष्टीत, काय अपयश येत असते. तर याच्यामध्ये हे चवळी आहे, चवळीच्या शेंगा उन्हाळ्यासाठी खाण्यासाठी. आणि हे भेंडी, म्हणजे जास्त लावायचं. आणि एवढ्या स्लॅबवर एवढे झाडं, 2-250 झाड आहेत सगळे, एवढं होणं शक्य नाही. पण या पाईपामुळे हे शक्य झालं. आणि हे गेल्या वर्षी आम्ही भेदरा झाड लावलं, हे गेल्या वर्षी चेरी टमाटर हे लावलं होतं, बघा केवढं मोठं झालं. आणि आम्हाला वर्षभर याची भेद्र पुरले. आता रिटायरमेंटवर आला त्याचा कार्यक्रम, आता ते काही दिवसांना आम्ही त्याला काढणारच आहे. पण तरी पण खूप असे भेद्र आम्हाला खायला मिळाले याचे. हे नवीन लावलं, याचे सकर म्हणतात, याचे फुटवे होते ते खोसून दिले, त्याले पण भेद्र आलेले आहेत. हे बघा, काही पिकले, काही आलेत, बिलकुल एडिटिंग नाही, डायरेक्ट नॅचरल. हां, हे पण भेंडी इकडे. हे आवरा, हे दाखवू, आवरा म्हणजे वालही म्हणू शकतो आपण याला, हे वाल. आणि गेल्या वर्षीचं लावलेलं टमाट्याचे झाड,
पाय आणि जागा फक्त किती जास्तीत जास्त 5 किलो मातीत लावलेलं आहे. खूप कमी मातीत आहे, थोडीशीच माती आहे. हे इथून झाड असं गेलेलं आहे. हे पाय पुरं वाकलं. एवढे खूप टमाटे आले. वर्षभर आम्हाला ते टमाटे खायला मिळाले. ती माझी आई एकदम वृद्ध, 99-100 वर्षाचं वय असेल, इतकी वृद्ध आई आहे. तिला पण नॅचरल खायला आवडते. मग ती पण थोडी थोडी येऊन एखाद्या वेळेला पाणी बिनी देऊ लागते, दोघी सासूना मिळून. आणि दुसरी गोष्ट सांगायची म्हणजे तुम्ही म्हणत असाल की त्याला काही खतं बितं देत असतो. कोणत्याही प्रकारचं खत नाही. आम्ही केळाची टकर, शेण, ही याच्यामध्ये आहे दही आणि गूळ, हे इथं आमचं हे खत. फक्त एवढं मिश्रण आम्ही आमच्या ऑर्गॅनिक बागेला देतो आणि हे रोज असं ढवळून घेतो. याच्यात केळाचे, चिकूचे काही टकर आहेत, शेण आहे आणि एक तांब्याचं भांडं टाकलेलं आहे. त्याच्यात तांब्याचं भांडं दाखवतो तुम्हाला मी, एक मिनिट. हे काही असं खराब नाही. याच्यात आपण हात घातला म्हणजे काही आपल्याला वाईट होईल. फक्त हात चांगला धुवून काढायचा, कारण त्याचा वास येते थोडा. हे बाई तांब्याचं भांडं असं अंदर टाकायचं आणि याच्यापासून कॉपर नावाचा घटक त्या आपल्या झाडाला मिळते आणि खूप हिरवीगार आणि फळंही खूप चविष्ट लागतात. तर असा आमचा लहानचा. आणि हे पण तेच. याच्यामध्ये ताक म्हणजे दहीही टाकू शकतो आपण. आणि याच्यात एक इलेक्ट्रिक तार तांब्याचा ते टाकलेला आहे. हे जर करपा गिरपा आला आपल्या मिरचीच्या झाडाला तर आपण हा स्प्रे करू शकतो आणि आपले झाड रोगमुक्त ठेवू शकतो. तर असा हा आमचा छोटासा प्रयोग आपल्या भारत देशासाठी. दिवसेंदिवस जमिनीची, सुपीक जमिनीची कमतरता होत आहे. तर नक्कीच आपण ती भरून काढू आणि आपल्या शेतावर उन्हाळ्यासाठी पण खूपच फायद्याचं आहे. आपल्या शेतावर आपण अशी बाग फुलू शकतो. काही मोठं अवघड नाही. सुरुवातीला थोडंसं त्रास होतो कारण माती आणावं लागते, पण आम्ही ग्रामीण भागात असल्यामुळे आम्हाला त्या माती आणण्याचं काही नाही. मोटरसायकलवर आम्ही एवढी माती आणली आणि ही आमची एवढीशी 150-200 झाडाची, बघू शकता तुम्ही, 150 ते 200 झाडं. आणि याचं जास्तीत जास्त 9x18चा आमचा हा स्लॅब आहे. 9x18 असा 9 आणि असा 18. तर याच्यामध्ये पाहू शकता तुम्ही कितीतरी झाडं आहेत, कितीतरी. आणि हे पाणी टाकासाठी टाकी आहे. पहा तुम्हाला कसं वाटलं ते नक्कीच कमेंट करून मला कळवा. मी म्हणणार नाही माझं चॅनल सबस्क्राईब करा का लाईक करा, नक्कीच असा हे प्रयोग करा एवढं म्हणेन. ठीक आहे, धन्यवाद.